साखर कारखान्यांचा प्रश्नच मला तुम्हाला हां. विचारायचा होता, की म्हणजे आपण आता सहकारी हो. संस्थांबद्दल बोलतोय, पण महाराष्ट्र प्रॉमिनंट हा साखर कारखाने आहेत हो. सगळ्यात जास्त. तर इथल्या आपण जेव्हा सहकारी संस्था म्हणून साखर कारखान्यांकडे बघतो, गेल्या काही काळामध्ये अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झाले, अनेक नेते त्याच्यामध्ये आपण अडकलेले बघतो आणि कुठंतरी तो एक साखर कारखाने डबघाईला आले आणि मग अनेक खासगी झाले साखर कारखाने. तर त्याच्यासाठी नेमकं काय केलं ते जातं? म्हणूनच की मी तेच सांगेन की मागच्या 100 दिवसात जे काय आम्ही म्हटलं ना, की देशातल्या सहकाराला आधार देणं, देशातला सहकार हा जिवंत ठेवणं, तो वाढवणं, यासाठी म्हणून जे करता येईल, मग नाबार्ड असेल, आमचं NCDC असेल, ह्या वेगवेगळ्या आमच्या ज्या काही संस्था आहेत, जी काही ज्याचं आमच्या अंडर कामकाज आमचं चालतं, ज्या आर्थिकदृष्ट्या आम्ही त्याच्यातनं खूप मदत केली. मी तेच उदाहरण दिलं की या सगळ्या काळामध्ये राज्यातल्या जवळपास साखर कारखान्याने 7,500 कोटी रुपये आपण दिले. शिवाय मी तुम्हाला सांगतो की पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास यासाठी सुद्धा आत्ता महाराष्ट्राला 10,000 कोटी रुपयाचं नाबार्डच्या माध्यमातून आर्थिक आता कर्ज आता आपण देतोय. हे केवळ महाराष्ट्राचं नाही, देशभरात आम्ही जिथे जिथे एक निर्णय घेतला, अजून सहकारिता में सहकार. याचा अर्थ असा आहे की एखाद्या जिल्ह्याची जी जिल्हा बँक आहे, ती जिल्हा बँक सक्षम करणं. ती सक्षम झाली तर खाली आमच्या सोसायट्या सक्षम होतील. म्हणून काय केलं गेलं, अमितभाईंनी असा निर्णय घेतला की एखाद्या जिल्ह्याची जर जिल्हा सहकारी बँक आहे, तर त्या जिल्ह्यात येणाऱ्या सगळ्या सहकारी संस्था आहेत, सगळ्या त्यांचे सगळ्यांची बँकची खाती जी आहेत ती जिल्हा बँकेत आता जातील. मग रचना संस्था असेल, बाकी सोसायट्या असतील, तर तिथले सभासद असतील, ह्यांच्या प्रत्येकाचं अकाउंट आता जिल्हा बँकेत असेल. सहकार म्हणतोय आपण, तुमची सहकारी संस्था आहे, मग सहकार वाढवायचं तुम्ही जिल्हा सहकारी बँकेतच आता तुमचं आर्थिक व्यवहार सुरू झाले पाहिजेत. एक प्रायोगिक तत्वावरती त्यांनी गुजरातमध्ये प्रयोग केला. मी तुम्हाला सांगतो, 6 महिन्यामध्ये हा प्रयोग इतका यशस्वी झाला की गुजरातमधल्या राज्यातल्या ज्या काही जिल्हा सहकारी बँकांची जर आपण एकूण जर बेरीज केली तर 6,500 कोटी रुपये 6 महिन्यात वाढले. की लोकांनी नॅशनलाइज बँकेतनं अकाउंट बंद केली आणि जिल्हा बँकेत आणली. आमची जिल्हा बँकेची ताकद वाढली तर ते जास्त प्रमाणात खाली पैसे देऊ शकतील. आणि खाली पैसे आले की ते गावातल्या सगळ्या, मग कशालाही लागतं, अवजाराला लागतंय, बी बियाणाला लागतंय, खतांना लागतंय, कशालाही लागेल तेवढे पैसे आम्ही देऊ शकतो. ह्या पद्धतीनं आता सहकारिता में सहकार एक श्वेतक्रांती आणि दुसरं आम्ही 54 जे काही इनिशिएटिव्ह आम्ही तयार केली, त्या 54 इनिशिएटिव्हवरती आम्हाला काम करायचं आणि 2 लाख नव्यानं या देशामध्ये पॅक्स आम्हाला तयार करायचे आहेत. बघा, आपण आता जागतिक स्तरावरती 10व्या अर्थव्यवस्थेवरनं 5व्या अर्थव्यवस्थेवरती आलो आणि आता मोदीजींचं स्वप्न आहे की पुढच्या काही काळामध्ये आपल्याला देशाचा जगाच्या 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला यायचं. पण मग कसं, तर आमची ग्रामीण अर्थव्यवस्था जर आमची सक्षम झाली तर आम्हाला खूप मोठी एक पुढं, मला असं वाटतं की पुढे चाल म्हणूया किंवा पुढे या 3ऱ्या क्रमांकावरती येण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था, शहरी अर्थव्यवस्था वगैरे सगळं आपण माहिती आहे, पण ग्रामीण अर्थव्यवस्था आपली त्या मानाने जेवढी सक्षम नाही, ती सहकाराच्या माध्यमातून सक्षम होऊ शकते. आणि ते स्वप्न जे आहे आपलं, की स्वप्न म्हणूया किंवा आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तर 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासाठी मला असं वाटतं की सहकार हा सगळ्यात चांगला मार्ग आहे आणि ज्याचा अमितभाई असतील, माननीय मोदीजी असतील, पूर्णपणे त्याच्यावरती आता फोकस करून काम करतायत. आमचा गावातला शेतकरी समृद्ध झाला, आमची महिला आत्मनिर्भर झाली, आमच्या सोसायट्या श्रीमंत झाल्या, अनेक व्यवसाय उद्योग सुरू झाले. अत्यंत चांगलं उदाहरण मी लातूरला गेलो पाहिलं की सेवा सोसायटीचं ऑफिस आहे, स्वतःची जागा आहे. त्यांनी काय केलं, वरती कार्यालय स्वतःचं ऑफिस केलं, खाली जिल्हा बँकेला भाड्याने जागा दिली. मग आता पुढच्या काळात हाही विचार आम्ही केलो की जिल्हा बँकेने शाखा उघडायची असेल ग्रामीण भागात तर पहिलं प्राधान्य हे त्या गावातल्या विकास सोसायटीला दिलं पाहिजे. तुमची जागा असेल तर पहिलं आम्ही तुम्हाला देणार, तुमची जागा आम्ही घेणार. अशा प्रकारे सहकार जर वाढवला तर मला असं वाटतं की खूप मोठं काम आमच्यात होईल. आज त्याच्यामध्ये एक्सपोर्टच्या विषयात सुद्धा सहकार, आमचा सहकार म्हणून आम्ही आता त्याच्यात नवीन आमची संस्था उघडली आहे. आज ऑर्गॅनिक शेतीमध्ये सुद्धा सहकार म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आता इनिशिएटिव्ह घेतले. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करणं, त्याला समृद्ध करणं आणि पर्यायानं ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठीचं आमचं मागच्या 100 दिवसाची जी काही आमची वाटचाल आहे त्या दिशेने सुरू आहे. दुसरं आता तुम्ही मध्ये दुसरं सिव्हिल एव्हिएशनमध्ये किंवा सहकार्याचं असेल तर